नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मस्त मोटिवेशनची लाईन मी आत्ता वाचली, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बट त्याआधी तुम्हाला एक सांगते मी, की जेव्हा आपण आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असतं, आपण करतो. तर अर्निंग आता सगळ्यांनाच माहीत आहे, की यूट्यूब चॅनल करून आपल्याला अर्निंग मिळू शकतं. ते एक आपलं असतंच. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण कशासाठी चॅनल ओपन करतो, की आपल्याकडे काय नॉलेज आहे, आपल्याकडे कोणतं स्किल आहे, आपली कोणती हॉबी आहे किंवा आपल्याकडे असं काय आहे जे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्यातून त्यांना सुद्धा फायदा होईल यासाठी आपण यूट्यूबच्या चॅनल्सवर व्हिडिओ टाकत असतो. पण चूक कुठे होते माहिती आहे का? आणि ते यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये सुद्धा नाही आहे. म्हणजे एकदा क्रिएटर आहे, तो व्हिडिओज टाकत आहे आणि तुम्ही जसेच्या तसं त्याचं बोलणं, त्याचं पहिल्या म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत सगळे पॉईंट तुम्ही जसेच्या तसे कॉपी करून तुमच्या चॅनलच्या व्हिडिओवर टाकत असाल तर हे यूट्यूब चॅनलच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. आणि जर याची कॉपीराईट क्लेम आला, कॉपीराईट यूट्यूबकडून स्ट्राईक आला, तर जे काही कॉपीड व्हिडिओ आहेत ते टेकडाऊन म्हणजे काढून टाकण्याची सुद्धा यूट्यूब रिक्वेस्ट म्हणजे यूट्यूबकडून नोटीस येते किंवा चॅनलवर स्ट्राईक आला तर चॅनल डिलीट पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना कधी पण कोणाच्या कंटेंटचा तुम्ही रेफरन्स घ्या किंवा तुम्ही टॉपिक बघा कोणता आहे किंवा ट्रेंडिंग काय चालू आहे त्याचा रेफरन्स घेऊ शकतात. परंतु एखाद्या व्हिडिओमध्ये जर कोणी मेहनत घेता आहे, त्याची स्वतःची तो स्क्रिप्ट बनवून म्हणजे जे काही बोलतोय ती त्याची स्वतःची मेहनत आहे, त्याचं स्वतःचं वाचन, रिसर्च, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि आपण काय करतोय काही जण, मी माझ्या चॅनलच्या बाबतीत बघितलं आहे म्हणून मी सांगते, की काही व्हिडिओज जे आहेत माझे बरेचसे जसेच्या तसे कॉपी झालेले आहेत. म्हणजे माझं व्हिडिओ म्हणजे मी जे दाखवते ते नाही, पण जे मी बोलते, जो माझा टॉपिक आहे आणि जे मी बोलते, जे माझे पॉईंट्स आहेत, मग ते 8 असतील, 10 असतील, 15 असतील, ते सगळेच्या सगळे पॉईंट जसेच्या तसे कॉपी होत आहे. म्हणून मी एकच सांगते, की रिक्वेस्ट करते, की असं प्लीज करू नका. आणि मी तर कोणत्या चॅनलचं नाव घेत नाही आहे, कारण जे कॉपी करत आहेत त्यांना समजलं असेलच. म्हणून एक रिक्वेस्ट आहे, की प्लीज ताईंनो असं करू नका. सो दिस इज जेंटल रिमाइंडर रिक्वेस्ट, प्लीज असं करू नका. हा एक पॉईंट, ज्यांना कोणाला नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि जे कोणी एकदम नवीन आहेत यूट्यूबच्या क्रिएशनच्या जर्नीमध्ये, जे माझे व्हिडिओज बघत असतील त्यांनासुद्धा हेच सांगणं आहे, की स्वतःचं कॉन्टेंट बनवा जेणेकरून तुम्हाला लाँग टर्मचं सक्सेस मिळेल. तर चला, आज जे काही मी मोटिवेशन कोट वाचलं ते तुम्हाला मी सांगते. खरंच खूप चांगला कोट आहे. जे आपण मोटिवेशनबद्दल बोलतो किंवा डिसिप्लिनबद्दल बोलतो त्याच्याच रिलेटेड हा कोट आहे, की डिसिप्लिन इज वॉट चूजिंग बिटवीन व्हॉट यू वॉन्ट नाव अँड व्हॉट यू वॉन्ट मोस्ट. बघा, त्यांनी याच्या दोन म्हणजे सिनारिओ सांगितलेले आहेत, की डिसिप्लिन नक्की काय असतो, की आपल्याला आत्ता काय पाहिजे आहे किंवा आपलं सर्वात जास्त काय पाहिजे आहे आयुष्यामध्ये, ह्या दोघांमधलं सिलेक्शन असतं, तो म्हणजे डिसिप्लिन. इथे एक एक्झाम्पल देते मी, की आता मला वजन कमी करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये समजा माझं टार्गेट आहे, की मला 10 किलो वजन कमी करायचं आहे फॉर एक्झाम्पल. आणि माझ्या घरामध्ये भरपूर काही स्वीट्स आहेत, ठीक आहे. आणि आता इथे दोघांमध्ये डिसिप्लिन बघा कसा सिलेक्ट करायचा, की आता हे सगळं स्वीट मला रोजच्या रोज खायचं आहे, की हे तर टेम्पररी आहे, हे शॉर्ट टर्मचं मला एक वाटतं आहे, की मला हे आता खावंसं वाटतं आहे. परंतु सर्वात जास्त मला काय वाटतं आहे किंवा माझी इच्छा काय आहे, माझं गोल काय आहे, की मला वजन कमी करायचं आहे. त्यामुळे ना डिसिप्लिन हा एक चॉईस आहे, या दोघांमधलं काय आपण सिलेक्ट करतो त्याच्यासाठीचा. आणि आय गेस आपण हे जर प्रॉपर सिलेक्शन केलं, आपण ह्या दोघांमध्ये एक सिलेक्ट करू शकलो, तर आपण जे आपल्याला पाहिजे म्हणजे जे आपलं कन्सिस्टन्सी आहे, जी कन्सिस्टन्सी आपण बऱ्याच वेळा ब्रेक होते आपल्याकडून, मेंटेन नाही होत, तर तीसुद्धा आपण कन्सिस्टन्सी ठेवू शकू. म्हणजे म्हणताना मोटिवेशनपेक्षा सुद्धा डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. आणि डिसिप्लिनसाठी तुम्ही काय चूज करतात हे फार महत्त्वाचं आहे. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आयुष्य मध्ये भरभरून जगा, खूप आनंदाने जगा. तर चला, पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय.